नमस्कार, वेलकम टू दी डाऊट क्लिअर सेशन. 15 आणि 16 तारखेला आपण JMFC एक्झाम प्रिपरेशन सेमिनार कंडक्ट केलेला होता. आता त्यामधून निर्माण झालेल्या काही शंका आहेत, त्याच्या क्लिअरन्सवर आज आपण बोलणार आहोत. आता या ज्या काही प्रश्न आम्हाला आलेले आहेत त्याची जर कॅटेगरी बघितली तर काही खूप बेसिक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांचे कॅटेगरायझेशन करून 5 वेगवेगळ्या विभागामध्ये हे प्रश्न घेतलेले आहेत आम्ही. तर पहिला जो आहे दॅट इज रिगार्डिंग द एलिजिबिलिटी, देन द स्टडी, हाऊ टू स्टडी, देन रिगार्डिंग द डॉक्युमेंट्स, प्रॅक्टिस बद्दल काही प्रश्न आहेत, इंटरव्ह्यू बद्दल काही प्रश्न आहेत आणि काही यापेक्षा वेगळे प्रश्न आहेत. अशी ही कॅटेगरी आहे. तर एक एक कॅटेगरी बद्दल आपण बोलू. पहिल्यांदा एलिजिबिलिटी. एलिजिबिलिटी बद्दल जो काही प्रश्न आहे ते पहिलाच प्रश्न जर आपण बघितला तर व्हॉट इज द एज लिमिट अँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर फ्रेशर अँड स्टाफ. आता याच्याबद्दल एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघितला तर 3 प्रकारचे लोक आहेत. एक फ्रेशर आहे, एक प्रॅक्टिशनर आहे आणि एक स्टाफ आहे. फ्रेशरसाठी 21 मिनिमम एज लिमिट आहे, मॅक्झिमम एज लिमिट 25 आहे. फॉर द रिझर्व कॅटेगरी तो 30 आहे. फ्रेशरसाठी LLB चा प्रत्येक सब्जेक्ट फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाला पाहिजे. प्लस इन ॲडिशन टू धिस लास्ट इयरला LLB ला किंवा LLM ला जर LLM केलेला असेल तर या 2 पैकी एका एक्झाम मध्ये लास्ट इयरला 55% असायला पाहिजे. नेक्स्ट कॅटेगरी जर बघितली आपण तर ती प्रॅक्टिशनरची आहे. प्रॅक्टिशनरला 3 वर्ष प्रॅक्टिस केलेली असली पाहिजे. आता ही 3 वर्ष फ्रॉम द डेट ऑफ सनद टू द डेट ऑफ फिलिंग ऑफ द फॉर्म असं काउंट होऊ शकतं. तिसरी जी कॅटेगरी आहे ती स्टाफची आहे. यामध्ये सुद्धा मिनिमम एज लिमिट 21 आहे, मॅक्झिमम एज लिमिट 45 आहे, रिझर्व साठी 50 आहे. वकिलांना सुद्धा एज लिमिट जो मॅक्झिमम आहे रिझर्व साठी 35 + 40 आहे रिझर्व साठी. आणि स्टाफला LLB असायला पाहिजे स्टाफ. सो दिस इज रिगार्डिंग द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. एलिजिबिलिटी बद्दल अजून 2-3 प्रश्न आहेत ते एकत्र घेऊया आपण आता. If one subject is cleared in more than one attempt, whether the candidate is eligible as fresher. The next question is, if the candidate is absent for the examination or any subject of LLB, whether he is eligible as fresher. If the candidate has attempted the LLB subject twice for improvement of marks, whether he is eligible as fresher. थोडक्यात काय आहे की एकापेक्षा जास्त अटेम्प्ट जर घेतलेले असतील तर तो फ्रेशर मधून एलिजिबल होऊ शकतो का? जर ॲब्सेंट असेल तर त्याला फेल म्हणायचं का? तो एलिजिबल होऊ शकतो का? एक्झामला ॲब्सेंट असेल किंवा एखाद्या सब्जेक्टला ॲब्सेंट असेल. आणि तिसरं आहे जर परत एक्झाम दिलेली असेल आपला स्कोर वाढवण्यासाठी तर याचा परिणाम एलिजिबिलिटीवर काय होणार? सो रिगार्डिंग दीज क्वेश्चन्स द रूल इज व्हेरी क्लिअर. तुम्ही ॲब्सेंट राहिला तरी तुम्ही फेल मध्ये जाणार आहे. तुम्ही फेल झालात अटेम्प्टहून तरी फेल मध्ये जाणार आहे. मोर दॅन 1 अटेम्प्ट आला तर तुम्ही एलिजिबल होणार नाही. दॅट इज द फर्स्ट थिंग.
पुढची गोष्ट अशी आहे की इम्प्रूव्हमेंटसाठी जर परत एक्झाम जर दिलेली असेल, पहिल्या एक्झाम मध्ये 55 जर स्कोर झालेला नसेल तर परत एक्झाम देतात कधी कधी. तर हा जो सेकंड अटेम्प्ट आहे तो इलिजिबिलिटी मध्ये काही फरक पडणार नाही त्याने. तर सेकंड अटेम्प्ट देऊन तुम्ही 55 मार्क्स पर्सेंटेज घेऊ शकता आणि ते कॅन्डिडेट्स हे इलिजिबल असणार आहेत. सो दॅट इज रिगार्डिंग दी इलिजिबिलिटी. I think the concept is very clear and we'll go further. Eligibility चाच प्रश्न आहे. How many attempts are permitted for JMFC examination? See, as far as attempts are concerned, 2021 च्या आधी वेगळा नियम होता, पण 2021 च्या नंतर 2021 पासून होणाऱ्या एक्झामला हा नियम लागू होणार आहे. तर अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 6 अटेम्प्ट आहेत. SC आणि ST कॅटेगरीसाठी अटेम्प्टवर बंधन नाही आणि यातून जे काही राहतील त्यांच्यासाठी 9 अटेम्प्ट आहेत. द रूल इज व्हेरी क्लिअर. लेट्स सी the next question. Whether there is reservation in JMFC posts, whether there is reservation for staff in JMFC posts. रिझर्वेशनच्या संबंधित जर आपण बघितलं तर पोस्टिंगच्या बाबतीत ज्युडिशरीमध्ये कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही. मग रिझर्वेशनचं बेनिफिट काय आहे? तर रिझर्वेशनचं बेनिफिट हे रिझर्व्ड कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सना मिळणार आहे. फक्त एज रिलॅक्सेशन मध्ये 5 रिलॅक्सेशन मिळेल आणि मेन्स पास होताना जो 50% इन ईच पेपर हा जो क्रायटेरिया आहे तो त्यांच्यासाठी 45 असेल. बाकी पोस्टिंग मध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही, कुणालाही नाही, स्टाफलाही नाही. The next question, whether JMFC exam can be attempted while pursuing LLM, whether the tenure of doing LLM will be counted in practice, if candidate is employed in legal field, whether he is eligible for JMFC exam. आता हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न आहे की LLM जर करत आहे एखादा कॅन्डिडेट तर त्याचं काउंटिंग कसं होणार आहे. खूप मोठा आहे हा प्रश्न, पण शॉर्ट मध्ये मी असं सांगतो की LLM जर आपण प्रॅक्टिसच्या ठिकाणी करत असू, प्रॅक्टिस ज्या ठिकाणी करतो त्याच ठिकाणी, पुण्यामध्ये प्रॅक्टिस करता पुण्यामध्ये LLM करत असाल, सांगलीमध्ये प्रॅक्टिस करता सांगलीमध्येच LLM करत असाल तर त्याचा कोणताही तसा फरक पडणार नाही. दॅट इज मॅनेजेबल. फक्त LLMच्या काळामध्ये तुमचे काही वकीलपत्र रेकॉर्डवर असणं गरजेचं आहे. आता हे फुल टाइम LLM एका वर्षाचे रेसिडेन्शियल कोर्सेस आहेत, जसं की बेंगलोरला जाऊन LLM केलाय पुण्याचा कॅन्डिडेट आहे, तर त्या ठिकाणी फॉर्म भरताना काही लोकांना बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजनी प्रॅक्टिस बार केलेली आहे. यू आर नॉट परमिटेड टू प्रॅक्टिस, असं काही आहे का बघा. तसं जरी असेल तरी सुद्धा तुम्ही एक अर्ज देऊन मला प्रॅक्टिस करायची आहे, माझी काही कामं आहेत, मी प्रॅक्टिशनर आहे आणि परमिशन द्यावी असा अर्ज रेकॉर्डवर द्यावा लागतो आणि त्यांची परमिशन घ्यावी लागते. आणि ती जर परमिशन घेतलेली असेल तर त्या इलिजिबिलिटी, त्या 1 इयर LLM ला सुद्धा इलिजिबिलिटीचा बार येणार नाही. आता हा जो प्रश्न आहे हा थोडासा सब्जेक्टिव्ह होतो. प्रत्येक कॅन्डिडेटचे व्हेरियस प्रॉब्लेम्स आहेत या LLMच्या याच्यामध्ये. तर मी जनरल रूल हा सांगतोय इथं. In university, if you are pursuing LLM, there is no bar provided. You have to keep on record some vakil patras
ड्युरिंग दॅट पिरियड. आणि रेसिडेन्शियल LLMचा जो आहे तुम्ही अर्ज देऊन ठेवा, पण तो सब्जेक्टिव्ह असल्यामुळे त्या कॅन्डिडेटचं आपण वैयक्तिक पातळीवर डिस्कस करू, पण डिस्कस करून ठरवा हे फॉर्म भरताना. कीप इट इन माइंड. या संदर्भात एक जजमेंट आहे जे डिस्प्ले झालेलं आहे आता. तर हे एक जजमेंट तुम्ही वाचून घेतलं तर तुमचं कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. द थर्ड क्वेश्चन इज रिगार्डिंग द कॅन्डिडेट. इफ द कॅन्डिडेट इज वर्किंग ॲज अ लीगल असिस्टंट ऑर अटॉर्नी इन अ प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब, याबद्दल बेसिकली असं आहे की परमनंट सर्व्हिसमध्ये असणारा माणूस हा एलिजिबल होणार नाही कुठल्याच ज्युडिशियल एक्झामिनेशनला. पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सर्व्हिसला आहात, पार्ट टाइम सर्व्हिसला आहात, आणि तुमची सर्व्हिस अशा स्वरूपाची आहे की जिथं कुठं तुम्ही सर्व्हिसला आहात त्यांच्यातर्फे तुम्ही कोर्टामध्ये वकीलपत्र घालून प्रॅक्टिस करू शकता, त्यांना रिप्रेझेंट करू शकता. अशा स्वरूपाची जर सर्व्हिस असेल तर तुम्ही एलिजिबल होणार आहे. याच्यामध्ये दुसरा अजून एक अँगल असा आहे की तुम्ही सर्व्हिसला जायच्या आधी किंवा सर्व्हिस सोडल्यानंतर 3 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस जर केलेली असेल तर ते 3 वर्ष तुम्ही काउंट केले जातील. त्या 3 वर्षाच्या आधारावर तुम्ही एलिजिबल होऊ शकता. जरी तुम्ही 5 वर्ष सर्व्हिस केली आणि 3 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे तर ती 3 वर्ष तुमची एलिजिबिलिटीसाठी धरली जाऊ शकतात, लिव्हिंग अपार्ट युअर सर्व्हिस. तर हा आहे LLM आणि लीगल फील्डमध्ये जॉब करणाऱ्यांची एलिजिबिलिटी. या संदर्भात एक जजमेंट आहे जे डिस्प्ले झालेलं आहे आता. तर हे एक जजमेंट तुम्ही वाचून घेतलं तर तुमचं कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. लेट्स गो फर्दर. आता JMFCच्या सेमिनारमध्ये बरेचसे लोक APP साठी पण इंटरेस्टेड आहेत. सिलेबस सेम आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया बऱ्यापैकी एक आहे, त्यामुळं सायमल्टेनियसली या दोन्ही एक्झाम्स अटेम्प्ट करता येतात. सो रिगार्डिंग APP सुद्धा एलिजिबिलिटीची शंका रिसीव्ह झालेली आहे. तर APP ही MPSC कंडक्ट करतं. त्याची मागणी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट, होम डिपार्टमेंट, डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन यांच्याकडून गेलेली असते. हायकोर्टाचा त्याच्यामध्ये रोल फार कमी असतो. त्यामुळे ही एक स्टेटची पोस्ट अशी समजली जाऊ शकते. त्यामुळे MPSCने 1-2-3 वर्षापूर्वी एक नियम केलेला होता की सगळ्याच एक्झामच्या MPSCच्या 5 वर्षांनी एज लिमिट वाढवलेलं होतं. त्यामध्ये अप्पर एज लिमिट ऑफ APP 33 होतं, ते 38 झालेलं आहे. आता 38 झालेलं आहे. रिझर्वसाठी 38 + 5 43 झालेलं आहे. सो 33, 38 and 43. आता APP साठी जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघितली, नोटिफिकेशन जर बघितलं तर 5 वर्षाची प्रॅक्टिस हे कंपल्सरी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं तो त्याचा बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. हा क्रायटेरिया पूर्ण हा झालाच पाहिजे. त्यामुळं स्टाफ हा डायरेक्टली एलिजिबल होणार नाही. कुणालाही याच्यामध्ये प्रॅक्टिसच्या जोरावर रिलॅक्सेशन मिळणार नाही. सो प्रॅक्टिस इज मॅन्डेटरी. 5 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे आणि कुठंतरी जॉईन झालेला आहे तुम्ही, तर तुम्ही एलिजिबल होऊ शकता. सो विथ दॅट विल गो फर्दर. नेक्स्ट इज रिगार्डिंग अगेन द APP. तर APP बद्दल असंही विचारलं गेलेलं आहे की प्रॉसिक्युटर्स दॅट इज APP एक्झाम कधी होणार आहे. When will APP examination declare how many posts are there? So the answer is there are total 340 vacancies at present. The Director of Prosecution has already informed the state to send the requirement of 305 posts to the MPSC. Hence, we can expect the exam in 2022. पुढच्या वर्षी आपण ही
एक्झाम एक्सपेक्ट करू शकतो, कारण व्हेरी ह्यूज वेकेन्सीज आहेत. त्यामुळं ही एक्झाम कॅन्डिडेट्स कॅन टार्गेट दिस एक्झामिनेशन अँड प्रिपेअर फॉर इट राईट फ्रॉम नाव. आता याच्याबद्दलच ही इन्फॉर्मेशन कशाच्या आधारावर आम्ही तुम्हाला देत आहोत, तर Amicus has filed one RTI application आणि त्या RTI ॲप्लिकेशनच्या जोरावर आम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचं उत्तर तुम्ही बघू शकता की 340 जागा आहेत आणि 305 जागांची मागणी केलेली आहे ऑलरेडी. सो नेक्स्ट विल सी. आता स्टडी, परत परत विचारले जाणारे प्रश्न आणि परत परत येणारा विषय, अभ्यास कसा करावा, काय करावं. लेट अस सी व्हॉट आर दी क्वेश्चन्स रिगार्डिंग दिस. हाऊ टू प्लॅन द स्टडी शेड्यूल फॉर द एक्झाम ऑफ 2022. हाऊ टू प्रिपेअर द नोट्स, हाऊ टू प्रिपेअर फॉर इंग्लिश, इज देअर वेटेज फॉर द सब्जेक्ट्स in the examination of prelims and mains, and how to refer case laws. सेमिनार, वेबिनार मध्ये रादर जो प्रिपरेशनचा झालेला आहे 15-16ला, जो आता रिटेलिकास्ट होणार आहे, त्याच्यामध्ये भरपूर यावर चर्चा झालेली आहे, बोललेलो आहे मी. शॉर्ट मध्ये आपण बघू की स्टडी आतापासून कसं प्लॅन करायचं आहे. आता हे जे कोरोनाचं संकट आहे, प्रत्येक जण आपण थोड्याफार संकटात आहोत. काम ठप्प आहे, कोर्टाची कामं बंद आहेत. या संकटात एक जर संधी आपण शोधली तर डिसेंबर पर्यंत तुम्ही एक प्लॅन बनवू शकता. इथून डिसेंबर पर्यंत 6 महिने आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये JMFC आणि APP 2 एक्झाम्स डिक्लेअर होण्याची शक्यता दाट आहे. 6 महिन्याचा प्लॅन बनवून तुम्ही जर एंटायर स्टडी केलात आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये एक्झाम डिक्लेअर झाल्यानंतर रिशेड्यूल केलात त्यावेळी शेड्यूल तुम्ही स्टडीचा, तर दिस इज द परफेक्ट शेड्यूल फॉर युअर स्टडीज. आता वेळ जर तुम्ही मला म्हणालात तर 2 महिने हे सफिशियंट आहेत तुमचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी आणि 1 महिना प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी. असं 3 महिने इज सफिशियंट. पण रिगार्डिंग द स्पॅन आज आपण जर बघितलं तर आतापासून तुम्ही 2 तास जर देऊ शकत असाल रोज, तर दॅट इज सफिशियंट. तर 6 महिन्याचा प्लॅन करा, रोज 2 तास द्या, आठवड्यातून 5 दिवस 2 तास द्या आणि तुमचं जे काही प्रिपरेशन आहे ते रिशेड्यूल करा एक्झामिनेशनची डेट बघून नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये. दॅट इज माय सजेशन. आता पुढचं बघू आपण. हाऊ टू प्रिपेअर नोट्स, हाऊ टू प्रिपेअर इंग्लिश, वेटेज आहे का, हाऊ टू रेफर केस लॉज. विल डिस्कस ऑल दिस. नोट्सचं म्हणालात तर माझं नेहमीच म्हणणं असतं की स्वतःचे नोट्स जर आपण बनवलो तर कधीही चांगलं आहे. स्वतःचे नोट्स बनवताना आपण बेरॅक्ट घ्या आणि मी रेफर केलेली आहेत, काही बुक्स सांगितलेले आहेत आत्ताही या सेशनमध्येही, पुढे आपण बोलणार आहोत बुक्सवर. तर त्यातलं कोणतंही एक बुक, बेरॅक्ट प्लस दॅट बुक, यावरून तुम्ही स्वतःचे नोट्स बनवा अँड दॅट इज सफिशियंट. नोट्स बनवताना मी सांगितलेलं आहे पहिल्यांदा इंट्रोडक्शन, provision, then the ingredients or the essentials, then one example, then the related provision, जसं CPC आणि लिमिटेशन असेल, स्पेसिफिक रिलीफ फॅक्ट आणि लिमिटेशन असेल किंवा तुमचं कॉमेंट असेल, आणि त्यानंतर एक इस्टॅब्लिश केस लॉ. अशा पद्धतीने तुमचे नोट्स बनवा. देन हाऊ टू, ह्याच्यामध्ये नोट्स बनवताना एक मी नेहमी इन्सिस्ट करतो की नोट्स बनवताना तुम्ही तुमचे पॉइंट्स पण बनवून ठेवा, ऐन वेळी एक्झामला जाताना ते उपयोगी पडतात. नाव हाऊ टू रेफर दी केस लॉज. केस लॉ बद्दल 2-3च गोष्टी सांगणार आहे. ऑलरेडी इट इज वेल डिस्कस्ड इन दी वेबिनार. पहिली गोष्ट, व्हेरी इस्टॅब्लिश्ड केस लॉ जो आहे तोच रेफर करा. दुसरी गोष्ट, त्यामधला फक्त रेशो लिहा एक्झाम मध्ये, आणि रेशो सुद्धा आठवत नसेल तर या विषयावरचा हा महत्त्वाचा केस लॉ आहे एवढंच रेफर करा. खूप जास्त डिस्कस करू नका. जो पॉइंट सेटल होणार आहे तो केस लॉ वापरू नका.
देन दी वेटेज ऑफ द सब्जेक्ट्स. वेटेज म्हणालात तर वेटेज इज नॉट प्रिस्क्राइब्ड. सिलेबस प्रिस्क्राइब्ड आहे हेच फॉर्च्युनेट आहे JMFC ला. डिस्ट्रिक्ट जजला ते सुद्धा सिलेबस सुद्धा प्रिस्क्राइब नाही. वेटेज म्हणालात तर प्रिलिमचं जर बघितलं आपण तर CPC, CRPC, IPC, एव्हिडन्स अँड कॉन्स्टिट्यूशन 10 ते 12 मार्काचं याच्यावर पडतं. लिमिटेशन आणि रेंट कंट्रोल सुद्धा 9-10 मार्कांना आहे. आणि थोडंसं कमी आहे ते फक्त सेल ऑफ गुड्स आणि पार्टनरशिप, पण प्रिस्क्राइब्ड असं काहीच नाही. त्यामुळे सगळेच सब्जेक्ट महत्त्वाचे आहेत. सगळ्याच सब्जेक्टना महत्त्व द्यायला पाहिजे. मेन्सचं जर बघितलं आपण तर 3च सब्जेक्ट आहेत मेन क्रिमिनल पेपरमध्ये. IPC, एव्हिडन्स आणि CRPC तीनही महत्त्वाचे आहेत. 8 पैकी 6 लिहायचे असतात. एखादा सब्जेक्ट तुम्ही ठेवू शकता वगैरे, असं होऊ शकतं स्ट्रॅटेजिकली, पण काही सांगता येत नाही. त्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की एव्हिडन्स हा शेवटी अटेम्प्ट करा. पहिल्यांदा IPC, CRPC आणि एव्हिडन्स असा अटेम्प्ट करा. ही लिहितानाची स्ट्रॅटेजी आहे, पण वेटेज हा कुठंही सांगितलेला नाही. सो ऑल सब्जेक्ट्स आर इक्वली इम्पॉर्टंट. सिव्हिलच्या पेपरमध्ये सुद्धा तसंच आहे. ऑल सब्जेक्ट्स आर इक्वली इम्पॉर्टंट. 16 मार्काचे प्रश्न असतात, ज्यामध्ये 2 8-8 मार्काचे प्रश्न विचारलेले असतात. प्रत्येक मोठ्या सब्जेक्टवर 16-16 मार्काचा प्रश्न विचारला जाणार. थोडंफार कमी असतं ते फक्त पार्टनरशिप आणि सेल ऑफ गुड्स आहे. पण सगळं काही कंपल्सरीमध्ये असल्यामुळे प्रत्येक सब्जेक्ट हा महत्त्वाचाच ठरतो. जर पेपर सुद्धा आपण बघितले मागचे तर काही वेळेला सेल ऑफ गुड्स ऍक्टवर जास्त आहे, कमी आहे. स्पेसिफिक रिलीफ ऍक्टवर काही वेळेला 32-36 मार्काचं विचारलं गेलेलं आहे, काही वेळेला 4 मार्काचं विचारलं गेलेलं आहे. सो देर इज नो प्रिस्क्राइब्ड. त्यामुळे सगळे सब्जेक्ट छोटेच आहेत. 13-14 सब्जेक्ट आहेत. पूर्ण सब्जेक्ट करणं हे माझं सजेशन आहे. विल गो फर्दर. किती वेळ द्यावा लागेल लिहिण्यासाठी सगळं काही. तर जजमेंट हा सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्हीकडे आहे, तर त्याला 20 मार्क दिलेले असतात आणि 40 ते 50 मिनिटं. कितीही एक्सपर्ट जरी आपण झालो लिहिण्यामध्ये तरी सुद्धा 40 मिनिटं लागतात. अगदीच एक्स्ट्रॉर्डिनरी असेल तर 30 मिनिटांमध्ये जजमेंट होऊ शकतं, पण ऑन अँड ॲव्हरेज 40 ते 50 मिनिटं लागणार आहेत जजमेंटला आणि 5 ते 6 पेजेस लागणार आहेत जजमेंटसाठी. सिव्हिलमध्ये जो लॉंग क्वेश्चन असतो आपण बघितलं 8 मार्काचा, त्याला 10 ते 12 मिनिटं दिली पाहिजेत आपल्याला आणि तो मॅक्झिमम 2 पान 2 पेजेस पर्यंत जाईल तो क्वेश्चन. सिव्हिलमध्ये शॉर्ट नोट सुद्धा आहे जी 6 ते 7 मिनिटांमध्ये लिहावी लागेल. जस्ट मोर दॅन 1 पेज. शॉर्ट नोटची थोडीशी सायकोलॉजिकल इफेक्ट असा होतो, जस्ट मोर दॅन 1 पेज असेल तर थोडासा सायकोलॉजिकल इफेक्ट होऊन पेपर तपासण्याकडून एखादा मार्क जास्त मिळू शकतो. हे सगळे मला सांगितले गेलेले सजेशन्स आहेत जे मी तुम्हाला शेअर करतोय. क्रिमिनलमध्ये लॉंग क्वेश्चन जो आहे 10 मार्काचा असतो. एक क्वेश्चन 15 मिनिटांमध्ये आपण अटेम्प्ट करू शकतो आणि तो 2 पेजेस किंवा जस्ट मोर दॅन 2 पेजेस. एसे जो आहे फक्त क्रिमिनल पेपरमध्ये आहे, 20 मार्काला आहे. 25 ते 30 मिनिटं लागू शकतात त्याला आणि 4 मिनिमम 4 आणि मॅक्झिमम 5 पेजेस पर्यंत एसे असावा. या पद्धतीने तुम्ही टाइम डिव्हिजन केलं आणि पेपर लिहिण्याची, पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस जर केली तर खूप चांगल्या पद्धतीने आपण पेपर कव्हर करू शकतो. इन द स्टडी इटसेल्फ आता पुढचा जो प्रश्न आहे तो रिगार्डिंग एसे होता की एसेचे कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत. तर एसेचे बरेचसे टॉपिक असू शकतात. एसे करंट लीगल टॉपिक असं म्हटलेलं आहे, पण काही काही वेळेला कॅपिटल पनिशमेंट वगैरे अशा जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड अशा कन्सेप्ट्सवर पण एसे विचारला गेलेला आहे. पण आमच्या दृष्टीने जे इम्पॉर्टंट वाटतात ते हे आहेत मॉब लिंचिंग, कोविड, 370, अयोध्या वर्डिक्ट, राईट टू प्रोटेस्ट, CAA,
मीडियाला आजकाल फार महत्व आलेलं आहे. मीडिया, व्हर्च्युअल कोर्ट्स, सेक्युलरिझम आणि वर्किंग ऑफ कोर्ट्स पोस्ट कोविड, याच्यामध्ये पोस्ट कोविडमध्ये जमलेले खटले कसे आपल्याला रिड्यूस करता येतील याबद्दल लिहावं लागेल. तर असे हे इम्पॉर्टंट टॉपिक्स वाटतात. सो यू कॅन नोट इट डाऊन. पुढचा जो आहे स्टडी मधलाच आहे, फॉर्मॅट ऑफ जजमेंट क्रिमिनल अँड फॉर्मॅट ऑफ जजमेंट सिव्हिल. ओव्हरऑल फॉर्मॅट ऑफ जजमेंट बद्दलचा हा प्रश्न आहे. काय असावा जजमेंटचा फॉर्मॅट? खूप मोठा विषय आहे. थोडक्यात मी सांगणार आहे याच्याबद्दल आता की जजमेंट जे आहे, जजमेंट फॉर द एक्झामिनेशन असायला पाहिजे. तुमचं स्वतःचा फॉर्मॅट डेव्हलप केला पाहिजे. 10 जजमेंट हे लिहायला पाहिजे. सिंपल लँग्वेज मध्ये असायला पाहिजे. फ्रेजेस वगैरे आपण स्वतःहून वापरायचे नाही त्याच्यामध्ये. तर फॉर्मॅट काय असायला पाहिजे याचे प्रोव्हिजन सिव्हिल मॅन्युअल, सीपीसी, क्रिमिनल मॅन्युअल आणि सीआरपीसी याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहेत. जजमेंट कसं लिहायला पाहिजे ते तुम्ही बघून घ्या. आता आपण फॉर्मॅट जर बघितलं तर फॉर्मल पार्ट असतो सुरुवातीला. फॉर्मल पार्ट म्हणजे काय? तर केस नंबर, कोर्टाचा नंबर. पुढे असतो ओपनिंग पॅरा. वी आर डिस्कसिंग द क्रिमिनल जजमेंट. ओपनिंग पॅरामध्ये कुठला सेक्शन आहे? द अक्युज्ड इज ट्राइड फॉर द ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन सो अँड सो. 3 नंबरमध्ये प्रॉसिक्युशनची केस लिहायला लागते आपल्याला. काय झालं, घटना काय झाली. 4 नंबरमध्ये चार्ज फ्रेम केला, कुठल्या सेक्शनला फ्रेम केला आणि 313. 5 नंबर पॉइंट फॉर डिटर्मिनेशन म्हणजे इन्ग्रेडियंट्स ऑफ द ऑफेन्स असतात हे. 6 नंबर ऍडमिटेड फॅक्ट्स. जनरली क्रिमिनल मध्ये कोण लिहित नाही, लिहिलं तरी चालेल, नाही तरी चालेल. 7 नंबर लिस्ट ऑफ प्रॉसिक्युशन एव्हिडन्स. काय विटनेस तपासलेले आहेत आणि काय डॉक्युमेंट्स प्रूव्ह केलेले आहेत. 8 नंबर मध्ये शॉर्ट आर्ग्युमेंट. प्रॉसिक्युशनचं म्हणणं काय, डिफेन्स काय आरोपीचा. 9 नंबर मध्ये एव्हिडन्स. कुठल्या विटनेसनी काय सांगितलं आणि एप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. क्रिमिनल मध्ये एप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स जो आहे तो मुख्य साक्षीदाराला बाकीच्या साक्षीदारांनी सपोर्ट काय केला, आरोपीला ओळखलं कोर्टामध्ये, हत्यार ओळखलं, सीज्ड मुद्देमाल ओळखलं आणि क्रॉस मध्ये व्यवस्थित तो फर्म राहिलेला आहे, या गोष्टींवर एप्रिसिएशन करावं लागेल. त्यानंतर प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट बद्दल बोललं पाहिजे. इन केस ऑफ हेल्ड गिल्टीचं जर जजमेंट असेल, हिअरिंग ऑन द पॉइंट ऑफ सेंटेन्स असेल हेल्ड गिल्टीच्या जजमेंटमध्ये, ॲक्विटल मध्ये हे 2 पॉइंट नसणार आहेत. त्यानंतर कॉम्पेन्सेशन 357, मुद्देमालाचं तुम्ही काय करणार आहे हे सगळं झाल्यानंतर ऑपरेटिव्ह ऑर्डर असणार आहे शेवटी, ज्याच्यामध्ये कुठल्या सेंटेन्स खाली किती शिक्षा दिली, बेल बॉन्डचं काय झालं, 428 चा सेट ऑफ दिला का, 437A चं बेल कंप्लायन्स घेतला का, हे सगळं ऑपरेटिव्ह ऑर्डर मध्ये असायला लागणार आहे. आणि मग क्लोजिंग, तुमची सही, प्लेस, तुमचं डेसिग्नेशन. तर हे इनग्रेडियंट्स म्हणूया जजमेंटचे किंवा मॅन्डेटरी पार्ट आहेत. हे एवढे पार्ट तरी जजमेंटमध्ये असायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं एक पॅराग्राफ वाईज तुम्ही तुमचं फॉर्मॅट बनवू शकता. वी कंडक्ट अ स्पेशल वर्कशॉप फॉर द जजमेंट रायटिंग ऑफ JFC. तर त्यामध्ये आपण हे सगळं डिटेल घेत असतो. आणि याच्याबद्दल कोणाला काही शंका असेल तर दे कॅन अप्रोच द अकॅडमी. आता आपण सिव्हिल जजमेंटचा फॉर्मॅट बघू. सिव्हिल जजमेंट मध्ये सुद्धा सुरुवातीला फॉर्मल पार्ट असेल, कोर्टाचं नाव, रिसिव्ड ऑन वगैरे, पार्टीचं नाव असेल. ओपनिंग पॅरा करावं लागेल आपल्याला. ओपनिंग पॅरामध्ये कुठल्या स्वरूपाचं आहे, द सूट इज फॉर द रिलीफ ऑफ परपेच्युअल इंजंक्शन. प्लेंटिफची केस काय आहे आणि प्लेंटिफनं काय मागितलेलं आहे. मग डिफेंडंटची केस कुठे बघू शकतो आपण, WS, कंटेंट्स ऑफ WS काय आहेत. नेक्स्ट पॅरा. मग इश्यूज अगदी वेगळे फ्रेम करायला जाऊ नका. जे इश्यूज जनरली फ्रेम केले जातात तेच इश्यू, जसं की परपेच्युअल इंजंक्शन असेल तर सेटल्ड पोझेशन आणि ऑब्स्ट्रक्शन. त्यानंतर पुढचा जो असणार आहे लिस्ट ऑफ विटनेसेस आणि डॉक्युमेंट्स, कुठल्या पार्टीजनी काय एव्हिडन्स टेंडर केलेला आहे, कोर्टामध्ये आणलेला आहे. ऍडमिटेड फॅक्ट सिव्हिल मध्ये असणं गरजेचं आहे. देन आर्ग्युमेंट शॉर्ट मध्ये आणि पुढे परत एव्हिडन्स, कोण काय म्हटलं, कुठल्या विटनेसचा कोणाला सपोर्ट आहे. इथं अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्सला सिव्हिल मध्ये काय करावं लागतं, तर सिव्हिल मध्ये अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स, प्लीडिंग आणि ओरल एव्हिडन्स कसा कन्फॉर्मिटी मध्ये आहे.
बाकीच्या विटनेसेसनी कसा सपोर्ट केलेला आहे मेन विटनेसला, आणि डॉक्युमेंट्स कसे ओरल एव्हिडन्सच्या कन्फॉर्मिटीमध्ये आहेत, आणि क्रॉसमध्ये तो विटनेस हा किती फर्म आहे या गोष्टींवर ॲप्रिसिएशन करावं लागेल. त्यानंतर रिलीफ तुम्ही द्यायचं ठरवलं का नाही, आणि लिमिटेशन एंटायटलमेंट हे एकाच शेवटच्या पॅराग्राफमध्ये घेऊ शकता. आणि मग ऑपरेटिव्ह ऑर्डर. ऑपरेटिव्ह ऑर्डरमध्ये सुरुवातीला सांगा की तुम्ही सूट डिसमिस केला की डिक्री केला, आणि मग जे काही रिलीफ दिला ते नंतर. देन ॲज वी सॉ इन क्रिमिनल, क्लोजिंग ऑफ जजमेंट इन सिव्हिल ऑल्सो. क्लोजिंगमध्ये तुमचं नाव, डेसिग्नेशन, प्लेस, डेट वगैरे. तर एवढ्या गोष्टी सिव्हिल जजमेंटमध्ये असणं गरजेचं आहे. सो यू हॅव अकॉर्डिंगली यू हॅव टू मेक युअर ओन फॉर्मॅट. देन विल गो फर्दर. आता स्टडीच्या नंतर बुक्स बद्दलचा प्रश्न आहे की कोणती पुस्तकं वापरायची आहेत. वेबिनारमध्ये सुद्धा ही स्लाइड दाखवलेली आहे, डिस्प्ले केलेली आहे, तर तुम्ही बघून घ्या. यामध्ये CRPC केळकर, CPC तक्वा आणि IPC रतनलाल धीरजलाल, एव्हिडन्स रतनलाल धीरजलाल असं जे काही बुक्स आहेत, वरती दिलेलं एक पुस्तक जरी तुम्ही रेफर केला किंवा वरती आणि खाली दिलेल्यापैकी एक पुस्तक जरी रेफर केला अलॉंग विथ वेअर, दॅट इज सफिशियंट. प्लस लिगल अपडेटसाठी तुम्ही काही चांगल्या लाईव्ह लॉ वगैरे अशा साइट्सशी कनेक्टेड राहू शकता. दॅट विल हेल्प यू फॉर इंटरव्ह्यू अँड युअर लिगल एसे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला बरं, तो म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस बद्दल बघू काय शंका आहेत. वेदर प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड फॉर JMFC एक्झाम. हा प्रश्न खरं तर नाही पडायला पाहिजे प्रॅक्टिशनर्सना. वेदर द डिटेल्स ऑफ केसेस कंडक्टेड आर कॉल्ड बाय NPSC or High Court. How 3 years of practice is calculated. Whether fresh candidates need to work on practice. थोडक्यात काय, प्रॅक्टिसची गरज आहे का फ्रेशरसाठी, आणि प्रॅक्टिसला किती महत्त्व दिलं पाहिजे. वेबिनारमध्ये मी पूर्ण बोललेलो आहे का प्रॅक्टिस कशी असली पाहिजे, काय असली पाहिजे. तर फ्रेशरला प्रॅक्टिसची रिक्वायरमेंट नाहीये. फ्रेशरला प्रश्न सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या अकॅडमिक्सवर विचारले जातील, पण फ्रेशर जर LLB होऊन 1 वर्ष झाले, 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झालेला असेल, तर तो कोर्टात जातो आणि प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करतो. हे जर दिसलं पॅनलला, इंटरव्ह्यू पॅनलला, तर दॅट इज बेनिफिशियरी टू हिम. तर फ्रेशरला गरज नाही, पण असेल तर नक्की फायदा होणार. विचारतील किती कामं चालवली, 4-5 कामं चालवली असं जर तो म्हणू शकला, किंवा मी कोर्ट अटेंड करतो, अजून काही इंडिपेंडंट काम नाही असं म्हणू शकला तर चांगलं आहे. सो फ्रेशरला गरजेचं नाही, पण बेनिफिशियल आहे. प्रॅक्टिशनरला 3 वर्षाची प्रॅक्टिस गरजेची आहे. आता कुठं चेक होते ही? तुमच्याकडे कामांची लिस्ट मागितली जात नाही. डिस्ट्रिक्ट जज आणि फॅमिली जजच्या एक्झामिनेशनसाठी कामांची लिस्ट मागितली जाते, JMFC साठी नाही मागितली जात. कुठल्या कामामध्ये तुम्ही काम केलंय हे विचारलं जात नाही. मग ही प्रॅक्टिस चेक होते 2 गोष्टींमध्ये चेक होणार आहे. एक, इंटरव्ह्यू पॅनल विल चेक वेदर यू आर अ प्रॅक्टिशनर, रादर डू यू हॅव प्रॅक्टिकल नॉलेज, हे चेक होणार आहे. खूप मोठा प्रॅक्टिशनर असायला पाहिजे असं काही नाही. सो लिस्ट इज नॉट कॉल्ड. दुसऱ्या, जर तुम्ही प्रॅक्टिशनर असाल आणि पॅनलला असं वाटलं की प्रॅक्टिशनर नाही आहे, प्रॅक्टिकल नॉलेज नाही आहे तुम्हाला, तर इन्क्वायरी सिक्रेट होते. त्यामुळे मी नेहमी सांगतोय की तुमची 10 ते 15 वकीलपत्र असू देत, तुमच्या कामामध्ये असू देत किंवा तुमच्या कलिगच्या, तुमच्या असोसिएटच्या कामामध्ये असू देत, रेकॉर्डवर असू देत, फ्रेशर असा किंवा प्रॅक्टिशनर असा. हा यातला गोल्डन रूल आहे. प्रॅक्टिस कधीपासून काउंट केली जाते? आता प्रॅक्टिस काउंट केली जाते फ्रॉम द डेट ऑफ सनद. AIB एक्झाम मी नंतर दिली वगैरे, इट्स ओके. सनद वरची जी डेट असते तेव्हापासून तुमची प्रॅक्टिस काउंट केली जाणार आहे. समजा 4 वर्ष प्रॅक्टिस करून तुम्ही कुठेतरी नोकरीला गेला तर 4 वर्षाची तुमची प्रॅक्टिस आहे असंच काउंट केलं जाईल, तुमच्या नोकरीचा काळ जरी सोडून दिला तरी. दिस इज रिगार्डिंग द प्रॅक्टिस. नाउ द इंटरव्ह्यू.
how to prepare for the interviews, whether confidence matters in the interview, then the language of the interview, Marathi or English. See, interview is a very vast subject, very vast topic. इंटरव्ह्यू बद्दल जे चेक केलं जाणार आहे, आपण जर ज्युडिशियल रूल्स बघितले तर सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय, इंटरव्ह्यू इज अ फिलिंग नॉट अ लॉजिक. तुमच्या बरोबर इंटररिॲक्ट झाल्यानंतर त्या बसलेल्या पॅनलला असं वाटलं की तुम्ही जज कॅन्डिडेट आहे, जज होण्यासाठी सुटेबल आहे, तर तुम्हाला पास करणार इंटरव्ह्यू मध्ये. आता ते कशाच्या बेसिसवर हे आपण काहीच सांगू शकत नाही. तर इंटरव्ह्यूचा रूल काय आहे, जे तुम्हाला येतं, जे तुम्ही बोलू शकता, जे तुमचं चांगली तयारी आहे त्यावरच प्रश्न विचारायला भाग पाडणे पॅनलला, किंवा तसा इंटरव्ह्यू तुम्ही डायरेक्ट करणं हा कॅन्डिडेटचा स्किल आहे. अँड हाऊ टू अक्वायर दिस स्किल, वी हॅव मच टाइम. इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनच्या वेळी आपण बघू, पण हे लक्षात ठेवा. पण इंटरव्ह्यूमध्ये सुटेबिलिटी हा प्रश्न महत्वाचा आहे. तर काय बेसिक आहेत या सुटेबिलिटीचे, काय ॲस्पेक्ट आहेत ते बघू आपण. पहिला आहे पेशन्स, तुमचं चेक केलं जाणार आहे. इरिटेट करून चेक करतील, काहीतरी सोपं विचारून चेक करतील. सबमिशन, तुम्ही किती सबमिसिव्ह आहे, तुम्ही किती पॉझिटिव्ह आहे, तुमची बॉडी लँग्वेज म्हणून करणार आहे. रॅशनल किती आहे तुम्ही, रॅशनल लॉजिक मधून कळेल, तुमच्या लँग्वेज मधून कळेल. आणि किती ऑनेस्ट आहे तुम्ही जे काही बोलता, जे लिहिलेलं आहे प्रोफाईल मध्ये त्याबद्दल. तर या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, आतापासून बाळवल्या पाहिजेत, आपल्यामध्ये आहेत असं मी समजतो, आणि आपल्यावर ना यावर प्रॅक्टिस सुद्धा केली पाहिजे. तर इंटरव्ह्यू बद्दल मी वेबिनारमध्ये बोललेलो आहे की जो फॉर्म आपण भरणार आहे आणि जो प्रोफाईल क्रिएट होणार आहे, जो आपणच क्रिएट करणार आहे, त्यामध्ये जी काही माहिती आपण भरू, तुमचं नाव काय, इथपासून तुमचा एक्सपिरियन्स किती, तुमचे LLB चे सब्जेक्ट किती, तुमची आवडी निवडी काय आहे, ज्यावेळी आपण ती माहिती भरू, ती प्रत्येक माहिती भरताना 3 ते 4 प्रश्न आपल्या डोक्यामध्ये फ्लॅश झाले पाहिजेत, आणि तेच इंटरव्ह्यूला विचारले जाणार आहे. तर इंटरव्ह्यूचा बेस आपणच क्रिएट करणार आहे आपल्या प्रोफाईलमध्ये. तर ही सवय आतापासून लावून घ्या, आणि आतापासून आपण तयारी काय करू शकतो इंटरव्ह्यूच्या वेळेला, इंटरव्ह्यूसाठी, तर ती आपण बघू. इंटरव्ह्यू असणार आहे, तुमचं नाव, फॅमिली बॅकग्राऊंड, टाउन, सब्जेक्ट तुम्ही जे काही केलेलं आहे, LLM मध्ये तुम्ही जो प्रोजेक्ट केलेला आहे, डिसर्टेशन केलेलं आहे, त्याच्याबद्दल विचारलं जाणारच आहे. PhD केलेला असेल एखाद्या कॅन्डिडेटनी तर त्यांनी जे काही थेसिस केलेलं आहे त्याबद्दल विचारलं जाईल, हे डेफिनेट आहे. हॉबीज बद्दल विचारतील, जॉब करत असाल जॉब बद्दल विचारतील, स्टाफला त्यांच्या कुठल्या टेबलला होता, काय प्रोफाईल हँडल केलं त्याबद्दल विचारतील. तुमची प्रॅक्टिस कुठल्या साईडला आहे आणि तुम्ही कुठल्या केसेस कंडक्ट केलेल्या आहे, एखादी केस सांगा असंही म्हणतील. वाय जज सगळ्यांना विचारला जाणारा प्रश्न आहे, आणि मागच्या 2 इंटरव्ह्यूमध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे या प्रश्नाला. वाय जज, तुम्ही कसं उत्तर दिलं यावर बरंच काही डिपेंड आहे. त्यानंतर लॉ रिलेटेड प्रश्न तुमच्या प्रॅक्टिसशी कनेक्ट करून विचारले जातील. मराठी लँग्वेज गरजेची आहे, ही प्रॅक्टिस केली पाहिजे बोलायचं आपल्याला. आणि करंट लीगल, तर याबद्दल आपण आतापासूनच हळूहळू आपल्या असोसिएट्स बरोबर बोलायचं जर प्रॅक्टिस केली, या प्रश्नांवर मॉक इंटरव्ह्यूज करायचा प्रयत्न केला, तर आतापासून छोटी छोटी तयारी सुरू केली जाऊ शकते. आणि यामध्ये इंग्लिश लँग्वेज आणि मराठी लँग्वेज हे काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. आणि इंग्लिश लँग्वेज कमांड असण्याची गरज नाही आहे, नॉट एक्सपेक्टेड, पण कायद्या लीगल इंग्लिश जे आहे ते आपल्याला जमलं पाहिजे. आणि हे कसं होईल, हे प्रॅक्टिसनच होणार आहे. लीगल इंग्लिशसाठी काही कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत चांगले ऑनलाईन, ते आपण करू शकतो. बट व्हॉट आय सजेस्ट, रीड द बेर ॲक्ट, रीड द टेक्स्ट बुक ऑफ द स्कूलमधले 5वी 6वी 7वीची इंग्लिशची पुस्तकं वाचा, आणि बेरॅकच्या प्रोव्हिजन एखादा सेक्शन समजावून सांगायचा प्रयत्न करा कोणाला तरी, किंवा स्वतःला, यातून इंग्लिश डेव्हलप होईल.
इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजेस डेव्हलप होतील आणि बोलायची सवय होईल. तर ही गोष्ट आहे जी आत्तापासून आपण इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी करू शकतो. विथ दॅट जे महत्वाच्या शंका आहेत त्यावर आपण बऱ्यापैकी डिस्कस केलेल्या आहेत. आता मिसलेस काही क्वेश्चन्स जे आलेले आहेत ते आपण बघू. नेक्स्ट इयरला एक्झाम आहे का नाही, यावर्षी तर एक्झाम नाही आहे. आता नेक्स्ट इयरला कोविड सिच्युएशन थोडीशी रिलॅक्स होईल असा मी आशावादी आहे. आणि असं जर झालं तर 60 ते 70 जागांची व्हेकन्सी आहे आणि त्याचं शेड्यूल आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत मिळेल आणि पुढच्या वर्षी एक्झाम नक्कीच असेल. मग तर एक्झाम आहे असं समजून तुम्ही आत्तापासून तयारी करा असं माझं सजेशन आहे तुम्हाला. आता ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस बद्दल एक प्रश्न विचारलेला आहे की कधी अस्तित्वात येईल वगैरे. 1960-65 पासून हा प्रयत्न चालू आहे. आता काही स्टेप्स घेतल्या जायला लागलेल्या आहेत पण 1-2 वर्षामध्ये हे काही कॉन्स्टिट्यूट होईल आणि याचं फंक्शनिंग चालू होईल असं काही मला वाटत नाही. आणि ते जरी आलं तरी ते डिस्ट्रिक्ट जजसाठी असणार आहे पहिल्यांदा. JMFC साठी त्याचं काहीही आपल्याला सध्या उपयोग नाही आहे. त्यामुळे आपण ज्या काही एक्झाम आता आपल्या समोर आहेत त्याला टार्गेट करूया आणि ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस बद्दल आपण नंतर चर्चा करूया. आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आय वॉज चार्ज अंडर 184 and 185 ऑफ मोटर व्हेकल ऍक्ट अँड acquitted. कॅन आय गिव्ह JMFC एक्झाम? या प्रश्नाचं उत्तर असं आहे थोडक्यात आपण ज्युडिशियल रूल्स मध्ये बघू शकता की इनएलिजिबल कधी ठरवलं जातं आणि डिस्क्वालिफाय कधी ठरवलं जातं. या दोन्ही प्रोव्हिजन्स जर आपण बघितल्या तर अपॉइंटिंग अथॉरिटीला किंवा रिक्रुटिंग अथॉरिटीला आपण इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न केला, लिंक लावायची प्रयत्न केली, कुठून तरी ओळख काढायची प्रयत्न केली तर डिस्क्वालिफाय होणार आहे. इंडियन सिटीजन नसेल तर डिस्क्वालिफाय होणार आहे. या अशा काही तिथं टेक्निकल गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण हा जो प्रश्न रिलेटेड आहे, जर आपल्यावर एखादी केस असेल आणि आपण ऍक्विट झालेलो आहे तर डिस्क्वालिफाय होणार आहे का? ऍक्च्युली हा हायकोर्टाच्या कमिटीच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. पण याबद्दल नियम असा आहे की मॉरल टर्पिट्यूड शी संबंधित जर एखादा ऑफेन्स असेल आणि तो ऑफेन्स जर पेंडिंग असेल किंवा त्यातून ऍक्विट जरी झालो असेल तर त्या कॅन्डिडेटला डिस्क्वालिफाय करायचं का क्वालिफाय करायचं हे त्या कमिटी पुढच्या डिस्कशन मध्ये निर्णय घेतला जाणार आहे. अदर दॅन दिस कुठलीही केस असेल तर नियम असा आहे की डिस्क्वालिफाय होणार नाही कॅन्डिडेट. या संदर्भात एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं, ते तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये जास्त क्लॅरिफिकेशन मिळेल तुम्हाला. आणि हा सुद्धा एक सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. कोणाविरुद्ध FIR आहे, काही केसेस पेंडिंग आहेत तर ते थोडंसं पर्सनली आपण बोललेलं बरं. आता बरेचसे प्रश्न या संदर्भात सुद्धा आहेत की डिस्ट्रिक्ट जज प्रिपरेशन सेमिनार घेणार आहे का, रादर घ्या लवकर अशी ही मागणी आहे. किंवा कोर्सेस वगैरे बद्दल पण विचारलं जातं. हे सगळं आपण नेक्स्ट मंथ मध्ये अनाउन्स करणार आहोत. नाउ रिगार्डिंग डॉक्युमेंट्स देर आर सम क्वेरीज. डॉक्युमेंट्स बद्दल आपण वेबिनार मध्ये कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत आणि कोणत्या डॉक्युमेंट्सवर आतापासून नजर ठेवली पाहिजे याबद्दल बोललेलो आहे वेबिनार मध्ये. तरी सुद्धा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे तो रिगार्डिंग द गॅझेट. गॅझेट बद्दल माझं म्हणणं असं आहे की जो फॉर्म भरला जातो आपला तो 10वीच्या सर्टिफिकेटवर असलेल्या नावाने भरायचा असा नियम आहे. आणि जनरली आपण त्यावेळी अनमॅरिड असतो असं मला वाटतं. त्यामुळे ते नाव ॲज फार ॲज लेडी कॅन्डिडेट्स आर कन्सर्न हे मेडन नेम असणार आहे. आणि जेव्हा कधी नाव आपण बदललं, डेट ऑफ बर्थ बदलली, आपण कास्ट बदलली, त्याचं गॅझेट करणं गरजेचं आहे. ते गॅझेट आपण करून ठेवलं पाहिजे.
आणि जेव्हा कधी ते विचारलं जाईल त्यावेळी ते नवीन नाव आपण सांगितलं पाहिजे, नवीन नाव त्या प्रोफाईलमध्ये लिहिलं पाहिजे. आता जसं प्रिलिमच्या वेळी काही काही कॅन्डिडेट्सचं लग्न झालेलं नसतं आणि आफ्टर दी एक्झामिनेशन ऑफ प्रिलिम काही कॅन्डिडेट्सचं लग्न होतं, मग त्यावेळी मेन्सचा फॉर्म भरताना हे अपडेट केलं पाहिजे का? जर अपडेशन अलाउड केलेलं असेल तर करायला पाहिजे, अपडेशन अलाउड केलेलं नसेल तर काही गरजेचं नाही. सो बेसिकली यामध्ये काहीही आपलं नाव, तारीख, जात, धर्म काहीही बदललं, गॅझेट इज नेसेसरी. आता ते कधी सांगायचं याचं काही मॅन्डेट नाही आहे. कधी तुम्हाला विचारतील, कधी तुमच्याकडे मागतील, त्यावेळी जनरली हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी गॅझेट दिलं जातं, मागितलं जातं. पण मला असं थोडंसं दिसतं की गॅझेटचं आणि नावाचं टेन्शन खूप कॅन्डिडेटने घेतलेलं आहे. तर त्याबद्दल अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त गॅझेट नसेल तर गॅझेट करून घ्या. ते ज्या ज्या वेळी मागितलं जाईल त्यावेळी द्या. तुम्ही कुठल्या नावानं फॉर्म भरलेला आहे आणि कुठल्या नावानं प्रोसेस तुमची एक्झाम झालेली आहे याला दॅट इज इममटेरियल. नाव नंतर सुद्धा ॲट द टाइम ऑफ गॅझेट ऑर ॲट द टाइम ऑफ युअर नोटिफिकेशन चेंज केलं जाऊ शकतं किंवा अगदी तुमची अपॉइंटमेंट झाल्यानंतर हायकोर्टामार्फत सुद्धा ते चेंज केलं जाऊ शकतं. याबद्दल टेन्शन काही घेऊ नका, अभ्यासात त्याचा व्यत्यय आणून देऊ नका. आता अजून एक प्रश्न विचारला गेलेला आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस सर्टिफिकेट कोण देतं आपल्याला? याआधीच आपण डिस्कस केलं की प्रॅक्टिससाठी आपल्याला काही कामं, वकीलपत्र वगैरे दाखवायची गरज नसते, अशी काही मागणी होत नाही MPSC किंवा हायकोर्टाकडून. पण प्रॅक्टिस सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे आपल्यासाठी. आता प्रॅक्टिस सर्टिफिकेट म्हणजे काय? तर आपण या पर्टिक्युलर कोर्टामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे. बेसिकली हे सर्टिफिकेट दिलं जातं, त्याचा अधिकार जो आहे तो प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजना आहे. तर प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज हे प्रॅक्टिस सर्टिफिकेट इश्यू करतात. प्रॅक्टिस सर्टिफिकेट आणि मराठी लँग्वेजचं सर्टिफिकेट असे दोन्ही एकत्रच असतात जनरली. काही काही ठिकाणी DJ1 ला हे डेलिगेट केलेलं आहे काम. त्यांच्याकडे जाताना आपल्याला बार न दिलेलं एक लेटर घेऊन जावं लागतं की इथपासून इथपर्यंत तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आहात. त्यासाठी आता बारला, लोकल बारला काय द्यावं लागेल? तर तुमची LLB ची डिग्री, तुमची सनद, तुमचं वकिलीचं आय कार्ड हे देऊन अर्ज करावा लागेल. मग ते एक सर्टिफिकेट देतात की धिस कॅन्डिडेट इज रजिस्टर्ड विथ अस अँड ही इज इन प्रॅक्टिस फ्रॉम सो अँड सो डेट. आणि ह्या सगळं जर तुम्ही PD यांच्याकडे दिलं की PD जे तुम्हाला प्रॅक्टिस सर्टिफिकेट देतं. दॅट इज टू बी सबमिटेड ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. सो दॅट इज द प्रोसेस. इन केस ऑफ फ्रेशर्स, लँग्वेजचं जे सर्टिफिकेट आहे की तुम्हाला मराठी येतं, इंग्लिश येतं, तुम्ही ट्रान्सलेट करू शकता, हे त्यांच्या प्रिन्सिपलकडून घ्यावं लागतं. तर डॉक्युमेंट्स बद्दल परत परत प्रश्न विचारले जातात. सो दीज आर द डॉक्युमेंट्स फॉर फ्रेशर्स. दिस इज द लिस्ट. and this is the list for practitioners. हीच लिस्ट वेबिनार मध्ये सुद्धा डिस्प्ले केलेली आहे आणि हीच लिस्ट तुम्हाला MPSC च्या साइटवर पण मिळेल. काही नवीन नाही आहे याच्यामध्ये. Now, as far as the target is concerned, काही लोकांनी असंही विचारलं की टार्गेट काय ठेवायला पाहिजे तयारी करताना आपल्याला. तर त्याआधी आपण त्या गोष्टीसाठी आपण आधी कट ऑफ बघू की मागच्या 2-3 एक्झाम मध्ये काय टार्गेट ठेवलेले होते लोकांनी आणि काय कट ऑफ्स लागलेले आहेत एक्झामचे ॲट द लेवल ऑफ प्री, मेन्स अँड फायनल सिलेक्शन. सो दीज आर दी कट ऑफ्स. 16, 17 आणि 19 ची एक्झाम अनालाइज केली तर प्रिलिम बघितलं तर 49, 57 2019 ची एक्सेप्शनल एक्झाम आहे. प्रिलिम 5-5 मार्काने वाढत जाते असं लक्षात येईल आपल्याला. हा जनरल रूल आहे कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये प्रिलिमचा.
मेन्स 105 च्या दरम्यान आहेत कट ऑफ, आणि फायनल कट ऑफ जे आहेत फायनल सिलेक्शनसाठी 131, 124 आणि 133 साधारण 135 च्या दरम्यान आहे. तर असे जर कट ऑफ बघितले, आता या कट ऑफचा जर विचार केला आपण तर आपल्याला टार्गेट काय ठेवलं पाहिजे याचा अंदाज याच्यावर येऊ शकतो. तर प्रिलिमचं जे काही आहे तो 70 क्रॉस करण्याचं टार्गेट आपल्याला ठेवलं पाहिजे. आणि ही 1 वर्ष एक्झाम नव्हती आणि कॉम्पिटिशन वाढणार आहे, या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार जर केला तर प्रिलिम अबाउट 70 यू हॅव टू गो. ॲज फार एज मेन्स इज कन्सर्न यू हॅव टू गो अबाउट 60%. क्रिमिनल हा जो आहे स्कोरिंग सब्जेक्ट आहे, आणि सिव्हिलमध्ये 55 क्रॉस केला तर क्रिमिनलमध्ये 65 क्रॉस करणं काही अवघड नाही. असं मिळून तुम्ही 60% क्रॉस करू शकता. As far as interview is concerned, you have to cross at least 25. असे तुमचे जर टार्गेट्स असतील तर तुमचा टोटल स्कोर 140 च्या वर नेणं हा फायनल टार्गेट असेल. आणि 140 क्रॉस केल्यानंतर आपण नक्कीच रेकमेंडेशन साठी क्वालिफाय होऊ. सो व्हॉट विल बी युअर टार्गेट्स? 70 प्रिलिम मध्ये क्रॉस करायचं टार्गेट पाहिजे, 60% क्रॉस करायचं टार्गेट पाहिजे मेन्स मध्ये, आणि 140 क्रॉस करायचं टार्गेट पाहिजे आपल्या फायनल सिलेक्शनसाठी. तर या पद्धतीने तुम्ही प्लॅन केलं पाहिजे, या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. आपल्याला 100 पैकी 100 मार्क कुठेही मिळवायचे नाहीयेत, तसं टेन्शन नको आहे आपल्याला घ्यायला. आपले टार्गेट्स क्लिअर आहेत. So with that, we are also ending here. तर तुम्ही हे टार्गेट्स डोक्यामध्ये ठेवाल आणि जिथे आहात जसे आहात तिथून तयारीसाठी तुम्ही सुरू कराल अशी मी अपेक्षा करतो. तुमच्या पुढच्या अभ्यासासाठी, तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. नमस्कार. ॲमिकस इज ऑलवेज विथ यू.